मानसेकर महाराजांचा करत कार्यक्रम करणार आहे. सांगून ठेवते बरं. त्याने गोंधळ घातला तसं मी पण गोंधळ घातला होता ना, फक्त तुला सांगून केला होता. काही बोलतो का रे? बस इथं बस. अधूप बस. ती परत हाजी नाहीस रे तू. हा, मी आई आहे तुझी. माझं काळीच तुटतं तुझ्यासाठी. तुला तुझ्या हक्काचं मिळावं म्हणून धडपड करत असते मी. आणि तू का असं वागतोस? वेंकू काका म्हणतात की मी खरं बोलावं. बोल ना बाबा खरं, पण जेव्हा गरज असेल ना तिथंच खरं बोलावं. जिथं आपला उद्धार होणार आहे अशाच ठिकाणी खरं बोलावं. तू आणि तुझे बाबा दोघ जण मिळून मला मातीत घाला. नर्मदेतले गोटे आत गोटे. ए आनंदी, तुमच्या दोघात मला का घेते? तुम्ही थांबाव. काय बोलायचं कुठे बोलायचं कळत नाही. आई मला काहीच कळत नाहीये. बाबा, मी आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ते बेडकं मीच पकडून आणले होते आणि ते इंदूने सोडले. ये बघ, जवळ घेऊ नका त्याला. हिंदू 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 काय हिंदू हिंदू? बस झाला आता. या पुढे ते हिंदूचं नाव घेतलंस ना तर याद राख, पण ती मेन आहे ना. इथे फक्त मी मेन आहे आणि तू. कळलं? अगं त्या माझी मैत्रीण आहे. ही महत्वाची का मैत्रीण? अरे आई महत्वाची. आनंदी तुम्ही थांबाव. इकडे इकडे. परत तू जर त्या इंदीशी बोललास ना, आई रक्ताची शपथ आहे. पुन्हा त्या इंदीशी बोललास ना तर मेलेल्या आई चेहरा पाशे. आई मी त्याला कुठेच नाही जाऊ देणार. मी इंदूसोबत पण नाही बोलणार. गोपाळ दादाची आई देवाघरी गेली की नाही, तसं तुला तुझ्या आईला देवाघरी गेलेलं पाहिजे का? नाही ना? झालं तर पुन्हा त्या इंदीला भेटायचं नाही. हा, भूक लागली असेल ना तुला? हात पाय तोंड धुवून ये. तुला जामपोळी देते. या गादीवर तुझाच हक्क आहे अधोक्षज, पण तुला ती मिळणारच. मी मिळवून देणार. फक्त नको त्याची बाजू घेऊ नको. त्या इंदूची तर नकोच नको. हिचा इलाज केलाच पाहिजे. हॅलो, पोपटरावला आणगे का? मी मोठी बाई आनंदीबाई अंताजी दिग्रसकर. गोपाळ झोपलायस का रे?
मला क्षमा करा. तुला क्षमा करणारा मी कोण? म्हण, बा विठ्ठला मला क्षमा कर. आणि जेव्हा हा पाठीराखा विठुरायास तुला क्षमा करेल ना, तेव्हाच तू आपल्या घराची पायरी चढ. गोपाळ, मी तुझी क्षमा मागायला आलोय. दया, क्षमा, शांती, इथे देवाची वसती. सगळ्या दुनियेला सांगतो मी. पण स्वतःवर वेळ आली तेव्हा मूर्खासारखा वागलो मी. तू खरंच चुकलायस का नाही याची साधी खात्री सुद्धा करून घ्यावीशी वाटली नाही. तुला अगदी खरं सांगू का, मला तुझा खूप राग आला होता. कारण मी आतून खूप घाबरलो होतो. आपला मुलगा आपल्या हाताबाहेर जाईल का काय याची भीती वाटायला लागली होती मला. गोपाळ, तू खूप गुणी आहेस रे. एकपाठी आहेस, गाता गोड गळा आहे. खूप खूप हुशार आहेस तू. पण म्हणूनच काळजी वाटते रे तुझी खूप. काय आहे, हुशार माणसं जर चुकीच्या वळणावर गेली ना, जगाचा नाश करतात. तू काकाच्या वळणावर जाऊ नयेस असं फार वाटतं बघ मला. अरे बाळा, दिग्रसकरांच्या गादीचा वारसा पुढे तुला चालवायचं. वडील म्हणून दुसरं काय सांगणार मी तुला. विठुरायाच्या नामाशिवाय दुसरं काही शिकलोच नाही मी. क्षमा कर बरं मला. गोपाळ, राम कृष्ण हरी. चला इंदू माय, बाद झालं बरं ती टोराकडे बघत राहणं. या चला जेवायला या बरं. ये येते का जेवायला? अगं गरमागरम पिठलं केलंय तुझ्या आत्यानी. चल 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 लवकर ये. ये, तुला हातानं खाऊ घालते. अगं सुशीला, असं का करायलीस? येऊ दे की तिला, जेऊ दे की. तिनं काय उद्योग केले माहिती नाही का? अगं पण चूक कबूल केली ना इंदून आता. मग काय तिला वाळू का पूर्ण वरणाचं जेवण खायला घालू? अगं आता मोठ्या बाईनी शिक्षा पण केली तिला तिच्या चुकीची. तेवढ्यानं काय होतंय? एक आठवडा म्हणे मंदिरात नाही जायचं. त्याच्यापेक्षा हिला कायमचं मंदिरात जाणं बंद केलं पाहिजे. कायमचं असं कसं बंदी घालता येईल बरं? लहान गेल्या लेकरांमध्ये देव असतो म्हणतात, आणि असं देवालाच देवापासून कायमचं कसं तोडून टाक. ओ, बंद करा तुमचं प्रवचन. माझ्या भावाची पोरगी आहे ना, तिच्यावर चांगले संस्कार करते मी. असं करू नये सुशीला. असंच करणार मी. एक गोष्ट ध्यानात ठेव, मोठ्या बाईंची शिक्षा तिकडं, या घरामध्ये सुशीला आत्याची शिक्षा. तुला जेवायला मिळणार नाही म्हणजे नाही. सुशीला, ईशाय खल्लास. सुशीला, हे नजर नको लावू ताटाला. निवांत जेवू दे. या अपेक्षा पोरीची सावली सुद्धा नकोय मला माझ्या घरावर.
घाबरले ना मी. कुठं बघताय मॅडम? हा बोलण्याआधी काही विचार करायचा नाही, बोलल्यानंतर काही विचार करायचा नाही, काही महत्वाकांक्षा नाही, काही धोरण नाही, नुसतं हसत राहायचं. चिडल्यावर काय सुंदर दिसते माझी बदामची राणी. काय काय या आनंदी बाईच्या डोक्यात शिजतंय काय सांगा. डाव रंगवायचंय. गाव रंगवायचंय? कधी कुठं कसा कवा तू फक्त सांग. सांगणार नाही, दाखवणार. ते बघा तिकडं. इंदुमाय, हो इंदुमाय, हो चला बाहेर चला बरं, उठा. झोप येत नसेल ना भूकमुळं? हा चला बरं बाहेर उठा. अहो काय झालं? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बाहेरच आहेत. उठा उठा चला 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 या. ये ग मग आता मोठं घास खाय. अहो आत्तोबा, आत्याने मला शिक्षा केली ना. अगं तिची शिक्षा तिच्या बरं राहिली. ही माझी माय आहे. मला सांग करिश्माला मी असंच भरवलं असतं का नाही? करिश्माला बरवलं असतं तर आता तुम्हाला रागवली नसती. तर तिचा स्वभाव राहिला, तो माझा. घे खा बरं. नको नको, आत्याला कळलं तर वांदे होतील तुमच्या जेवणाचे. नाही होत असं बी. आपण आत्याचा सोबत कुठं मोडायलोय? मला सांग तुझ्या आत्या जेवणाबद्दल काय म्हणली? आज या घरात इंदिला जेवायला भेटणार नाही. बराबर. मला सांग आपण कुठं जेवायलोय? घराबाहेर. म्हणजे आपण आत्याचा सोबत मोडायलोय का? नाही. आत्तोबा, तुम्ही माझ्यासोबत राऊंड राऊंड चॅप्टर झाला. अगं आनंदी, काय बघू राहिलो आपण? हा तेव्हा तिला शिजवलेलं अन्न बरं होतंय, झालं. पण तुझ्या डोक्यात काय शिजतंय ते महत्वाचं आहे. पोपटराव लाड यांना फोन केला. ऐकू येत आहे ना? हा बिलकुल ऐकू येतंय, बिलकुल ऐकू येतंय. अहो मोठ्या बाई, खणखणीत आवाज आहे तुमचा. बोला काय आज्ञा आहे? नाही म्हणजे आज्ञा बिज्ञा काही नाही. ते तुम्ही आमच्या यांच्या सांगण्यावरनं काल्याच्या कीर्तनासाठी एवढे 1.5 लाख रुपये दिले मॅनेज करून, पण कीर्तन उधळलं गेलं हो. तुमच्या गादीची बेअब्रू झाली. आमचं सोडा, तुमचं पा. तुमचे पैसे पाण्यात गेले. हा त्याचं दुःख आहे आम्हाला भरपूर. त्या कुणी एका बारक्या पोरीने एवढं कांड केलं असं ऐकलंय आम्ही. ऐकलं का तुम्ही? आ पण मनाला पटलं का? म्हणजे अहो इंद्रायणी नाव आहे त्या पोरीचं. एवढीशी बित्तीवरची पोरगी, तिला तिचं शेंबूड पुसता येईना, ती एवढं मोठं काल्याचं कीर्तन उधळून लावेल असं वाटतंय का तुम्हाला? हो मोठ्या बाई, हे असं जिलेबी सारखं गोल 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 बोलू नका. काय बोलायचं ते स्पष्ट बोला. मग तर म्हणता ताकबात तुम्हाला कळला पाहिजे ना. नाही तसं नाही, म्हणजे ते माझी म्हणता येईना मला. अजूनही तुम्ही आमच्यासाठी आजी आमदारच आहात.
पण एक नक्की, ज्या माणसानं कीर्तनात प्रचार करून तुम्हाला आजीचं माजी आमदार करून टाकलं, त्याच माणसानं केलंय बर काय समज. ते कीर्तन व्यंकट महाराजांनी उधळलं. आता ते मीच कसं सांगणार? अहो सख्खे धीर ते आमचे. इतकंच सांगते का ती छोटी पोरगी फक्त फेस आहे, याच्या माग खरा सूत्रधार. वेंकू महाराज आहे. आता तुम्ही काय ऍक्शन बिक्शन घेणार आहात का? आता वेंकू महाराजाच्या विरोधात काय ऍक्शन घेतली तर आमच्या अंगलट येईल ना. नाही 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 नाही, आमच्या भाऊजींच्या विरोधात तुम्ही काही करा असं कुठे म्हणते का मी? तुम्ही फक्त त्या इंद्रायणीच्या घरच्यांना इंगा दाखवा, त्या इंदीची कोंडी करा. आता त्या बारक्या पोरीची कोंडी करून काय होणार आहे? हो, तुम्ही ते तसल्या गोष्टी ऐकल्यात का? तर राक्षसाचा जीव ते पोपटात असतो वगैरे. तसंच व्यंकू महाराजांचा जीव या पोरीमध्ये. तुम्ही त्या पोरीला मारलं तर वळ व्यंकू महाराजांच्या अंगावर उठते. म्हणजे माझी आमदार पोपटराव लांडगे आणि सौ आनंदीबाई अंताजीराव देकरसकर. अरे डेडली कॉम्बिनेशन हे म्हणजे ठकास ठक. पण ती लांडगेने जे सांगितलंय ते करणार आहे ना? नाही, तो नुसता लांडगे नाहीये, मला माहिती आहे. लबाड लांडगे. हं? बघा, गुलाम पण माझा, राजा पण माझा, आणि हुकुम पण माझा. इंदे लई छळलं तुझ्या खानदानानं. तुझे माय बाप गेले तरी तुझ्या परत छळतायत मला. मी काही सोडणार तुला. काय दादा, कोण तुम्ही? नाही म्हणजे एवढ्या रात्रीचं आमच्या घरी मशाली काट्या घेऊन. हेच का ती जिच्यामुळे आपल्या गावाची चितू झाली आहे? त्याचा हिसाब झालाच पाहिजे. हो दादा, ऐका ना, कोण आहे तुम्ही? कुठून आलाय? अहो आम्ही लय साधी माणसं आहेत, तुम्ही जावा आपापल्या घरी. हिला धडा शिकवले शोधून जाणार नाही. हिने कीर्तन उधळलंय. हिची आत्तर. हो दादा ऐका ना. अहो वेला दादा, अहो काय, कोण आहे ती लोक? अरे काय काय चाललं काय? अरे काय होती बा? अहो मी लांडगे साहेबांच्या बंगल्यावर वॉचमनचं काम करतो ना. आवाज काय करताय? वॉचमॅन आहे ना, आता वॉच कर. हिला दे आमच्याकडं. अहो दादा काय करायला लागलाय? वेला दादा, अहो आपल्या गावात असं बायका पोरींच्या अंगावर धावून जाण्याची रीत नाही. हो सांगा ना तुम्ही काहीतरी यांना. दत्ता, अरे दत्ता, लोक तर पेटणारच ना. काय झालं? माय, कोण आहेत हे लोक आणि हे काय करतात? कीर्तन उधळलं पुरीनं, ताकद ठेवायला नको. अख्ख्या तालुक्यात आपली इज्जत गेली, आता हे होणारच ना. हे काय लपडे? पिढा घालवताय. अहो दादा, पण याच्यात आमचं काय दोष आहे? तुम्हाला शिक्षा करायची ना, त्या कार्टीला करा. धरा, घ्या, करा शिक्षा. सुशीला, अगं काय बोलायलीस तू? लेकरू आहे ते आपलं. हो, आपलं बिपलं काय नाही हं? हे बघा दादा, माझं एकच लेकरू आहे आणि ते तालुक्याच्या शाळेत शिकतंय बघा. हे बेंडकुळ्या कीर्तनामध्ये घालून गोंधळ घालणार आमचं लेकरू नाही बघा. तू आत्या ना पोरीची? या पोरीमुळे आता सगळ्यांना शिक्षा मिळणार. अहो पण अरे बघता काय घुसा. हो, 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 हो. ऐका ना. दादा